हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आता मी चालली पनवेलला. चला तुम्ही पण आमच्या सोबत. आणि दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना. ही दीपावली सर्वांची आनंदाची जाओ हीच देवाचरणी प्रार्थना करते. चला आता ॲक्च्युली चालली शॉपिंगला. फर्स्ट साड्या घ्यायच्यात मला भाभीच्या आणि डीमार्टला जायचे. 2-3 वस्तू जर आईल्यात आणलेल्या नाही, त्या दिवशी डीमार्टला गेले त्या घेऊन यायच्यात. नाही ना, दीपावलीचे गिफ्ट भेटले ते मी तुम्हाला दाखवते. आता तो मला लगेच बोलते नको दाखवू, पण मी दाखवते. नवरा असंच आहे, काय सांगू. इंटरेस्ट नसतं कशात. नॉट इंटरेस्टेड माणूस. कॅमेऱ्याचे मग सर्व करील, बट त्याला कॅमेरा समोर यायचं नाही. कॅमेरा शाय आहे खूप. तर बघा मला दिवाळीचे किती गिफ्ट आलेत, दिसतात का? नाही तुला नाही घेत. ही सर्व गिफ्ट मंगेशला भेटलेले आहेत बाय द वे. अजून येतील ना. और आएंगे ये आज के है. काजू बदामा, काजू कतरी. मी त्यानं पनवेला वाट बघून बघून आली, म्हणजे झोप झाली. अजूनही बाईचा पत्ता नाही. आता येईल, फोन केलेला निघलो. आले आता मम्मी. चलो चलो जल्दी चलो. वेलकम वेलकम. हां बरं झालं. ओके नो प्रॉब्लेम. हां असं म्हणजे चलून पनवेलला शॉपिंगला चलो. दिवाळीच्या आलून पलसपाच्या डीमार्टला 2-3 वस्तू ज्या होत्यात. गर्दी बघा किती आहे बाहेरच. आलो ना मी डीमार्टला. रास गर्दी आहे कुत्र्यासारखी पलसपायचे. बरं इथं गर्दी कमी असेल ना, काय नाही. सामान घेऊन थोडंसं घेतला. बिल करतो ना निघून पटापट. त्याला बाबा एवढा गरम ऊन लागते ना. ऊन नाही लागत म्हणले, गरम गरम वाफ मारते. दीपकमध्ये चालून साड्या बघायला. पाण्याची बॉटल असेल बघ. आता मस्त साड्या बघतून चेक करतो. डेंजर गर्दी आहे ना. हे बघा साड्या घेतल्या दीपकमधून. मम्मीचं एक बोज आहे, माझं एक बोज आहे. का मार्केट भरलंय. आता मम्मीला काहीतरी देवांचं बघायचं म्हणून ये साईडला ना. ओके. गजर वेणी वगैरे घेतला. लय मागत आणि फुलं घेतली थोडीशी. संध्याकाळी आलो पनवेलची साड्या वगैरे घेऊन. आता हे ना पहिले हातपाय धुते आणि चहा पिते. एवढं धुंदरा होता ना, दमलो ना. आता पूजन करायचं आहे. आता साडीपिटी नाही घालून मला कंटाळा नाही. धनतेरस म्हणजे ते सर्व कडधान्य पूजायचं आहे. करते ब्लॉग कंटिन्यू. पहिले मस्त कडक चहावर होते. झाली आता मस्त मसालेवाली केली. चायपत्तीच मसालेवाली. चहा घेतो आता वतून. 1 2 3 हा पिऊन झाला ऑलमोस्ट. आता फटाफट दिवाबत्तीला लागते. जाम झोप आली, पण झोपून जमणार नाही. संध्याकाळची वेळ झाली. तर आता माझी पूजा झाली करून. लेट झालं तर अशीच रांगोळी काढली जस्ट वेल. उद्याशी प्रॉपर काढीन. पंथी वगैरे लावली आणि धनतेरसची पूजा इकडे केली. हे बघा कशी वाटते. अशी मला माहिती नाही कशी करतात. मी फर्स्ट टाइम केली. काही चुकलं असेल तर बघून घ्या. परत पण पूजा करून घेतली का साईडला. माझं पूजन वगैरे करून झालं आहे. मला माहिती नाही मी बरोबर केलं का चुकीचं केलं आहे, पण माझ्या पद्धतीने मी केलं आहे. करून झाला. याला बरा नाही तर डॉक्टरची घेऊन चालले. आता पिसलेलं असेल. थोडं फिवरिश फील होते. टीथ पेन मुलं. मस्त वाटते सगळीकडं असं छान. असं सगळीकडे लायटिंग लावली ना. आमची इथं पण लावली. टीव्हीने काही रेकॉर्ड नाही गेली. मग दिवाळीचे दिवसच मस्त असतात यार. छान वाटते. एक नंबर मस्त लायटिंग लय भारी वाटते. किंवा आमचा उलवा आहे. उलवा आम्ही चाललो होतो डॉक्टरचे. आम्ही डॉक्टरचे आलो. ताप येते. ताप नुसता ताप. कसं वाटतं. आणि तशी चालू त्यावेळी काही टी नाही बघत. टिकलीला गेली जो आहे ना. गणपतीला आजारी पडतो. दिवाळीला आजारी पडतं. बड्डेला आजारी पडतं. त्याला काय करायचं. क्या करून टाकतो. क्या करायचा कुछ नाही. लगेच असं म्हणायची. हे बघा मेडिसिन घेऊन तर बरं वाटते का. इंजेक्शन दिला लगेच नाही बरं वाटतं.
थोडा टाइम लागेल बरं वाटायला. पटापट मटर पनीर बनवते. मटर पनीर आधी चेंज केलं. हा आपला कम्फर्टेबल झोन असतं. आणि आता आहे ना मटर पनीर बनवते पटकन थोडीशी. आणि घरून मम्मीने गरम गरम चपात्या पाठवून दिल्या. चला आता मटर पनीर बनवूया. इकडच्या विंडोमध्ये दिसतंय का? चालेल, चला या पटापट बनवू मटर पनीर. कांदे, 2 टमाटे, 1 मिरची आणि थोडासा लसूण आणि पनीर. आणि एकीकडे मटर ठेवली बॉईल करायला. पटापट करून घेते. आता कांदा आणि टमाटर रफ कापले आणि मिरची आता ती फ्राय करून घेते. थोडी सॉटे करून घेते आणि पेस्ट करीन. ही पेस्ट आहे ना मिक्सरला चांगली ग्राइंड करून घेतली. पनीर त्यातून फ्राय करत साईड बाय साईड करत. आणि हे पण मटर पण बॉईल झाली. एके साईडला आता पेस्ट शिजत चांगला तेल सुटसपर्यंत शिजवून दे. आणि तेल ठेवलं. यामध्ये मी भजी तळली होती थोड्या टायमाआधी. आणि जास्त यूज नाही केला. नाश्त्याला भजी केली होती ती शूट नव्हतं केलं. आणि पनीर कट करून घेते. त्याच्यात पनीर गरम पाण्यात पण थोडा बॉईल करू शकता या डायरेक्टली पण टाकू शकता. बट आम्हाला सवय झाली का त्याला फ्राय करून पनीर मटरमध्ये टाकायचं. ओके. एवढा समोर भारी वाटते ना. सर्वांची लाइटिंग दिसते बघा. किती छान वाटते विंडोचं किचनमधून. त्यांना ग्रेव्ही पाहिजे तेवढं तुम्ही पाणी टाका. पहिले थोडीशी मटर होऊन दे. मग यामध्ये पनीर टाकू नंतर शिजत आलं का. तसं आता मटर पनीर रेडी आहे. त्याला आहे ना गार्निश करू आपण कॉरिएंडरनी म्हणजे धनियानी. तुम्हाला जशी ग्रेव्ही पाहिजे थिक कशी पाहिजे तशी तुम्ही ठेवा. मी अजून थोडं त्याला आटवते. ऑलरेडी घट्ट होईल टोमॅटो टाकल्याने. प्युरीने तो हे होईल घट्ट होईल. टेस्टी होईल. टेस्टी या सर्व जेवायला. ॲक्च्युली मंगेशला घेऊन गेलो मग लेट दवाखान्यात गेला म्हणून लेट झाला. पप्पांना आली भूक लागली त्यांना पटकन देते. फायनली डन रेडी. आता बघा जाड होत चालले. होईल तो बरोबर आहे. तसं पण पातळ नाही असं थोडी तरी ग्रेव्ही पाहिजे. आणि पुलाव भात आहे थोडासा व्हेज. पुलाव भात म्हणजे खिचडी भात. पप्पांना जेवण देते. आता घाईघाईत पापड नाही तळलं राहून दे. मटर पनीर, चपाती, व्हेज राईस आणि लोणचा. भांडी बिंडी घसला सगळा गेला. तर कलची जरा पाय मोकळं करून येते. चला तुम्ही पण. अरे दरवाजा बंदच नाही केला. या एक वेगळंच नाटक. तर जोपर्यंत बंद नाही करू तोपर्यंत चालू नाही होईल. मंगेश बोलून गेली कुठं बोललो नाही त्याला. पण अशी येत नाही खाली. पण अशी मस्त लाइटिंग केली. फ्लोर वाईज ज्याची ज्याची खालची मला वाटते सोसायटीची असेल. बाकीची वरची आहे ती त्याची त्याची असेल. चला आता मी झालं बाहेर चालत चाललंय समोरची बाजू डेल्टा साईड चाललंय. सगळ्या अशी मस्त लाइटिंग केली. एकटीच चाललंय. आणि आता वाजले रात्रीचे 11, 11:15. ॲक्च्युली माझं काम आहे म्हणून आलो बाहेर. नाही तर याय नाही मी रात्री. सहसा काय येतच नाही. आलो तो मंगेश आणि मी एकटी नाही आहे. आणि तर मी काम करते आणि पटकन जाते. काम सांगणार नाही. बाय. काम होता तो झाला म्हणजे माझा. अभी जा रही है ऊपर. लिफ्टचं बटन दाबून दे. तर लिफ्ट येईल खाली. दिसते बघा कॅमेरा. तर गाईज ही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय गाईज. गुड नाईट. हॅप्पी दिवाळी.